लोणावळा अर्थातच सलग 3 दिवस सुट्ट्या लागून आलेल्या आहेत आणि त्यामुळे लोणावळ्याकडे सुद्धा पर्यटकांची पाठ पाहायला मिळते। मात्र लोणावळ्यामध्ये पर्यटक मोठ्या संख्येने येताना दिसत नाहीयेत असं आता सध्या पाहायला मिळतंय। पुणे बाणेरवरून आलेलो आहोत आणि आम्ही दरवर्षीच येतो आणि आम्ही बुशी डॅम पाहिलं, मग इको पॉईंट आहे इकडे पुढे आणि इथे आता लॉयन्स पॉईंटला आलेलो आहोत आणि वेदर छान आहे। वीकेंडला यायला जायला बरं पडतं, 1 तासात येऊन जातो आम्ही आणि लोक पण असतात, सो छान वाटतं वेदर आणि हवेशीर ठिकाण पाहिलं तर आपल्याला थोडं हिरमोड झालं असं म्हणता येईल, कारण आता पाहिलं तर हे या पिरियडला थोडी थंड हवा येते, फॉग येतो, पण आज पाहिलं तर असं थोडं घाम येतोय, त्याच्यामुळे थोडंसं असं वाटतं की थोडंसं हिरमोड झालं आहे। पण ठीक आहे, निसर्गाला डिपेंड्स, आपण आपल्यानुसार निसर्गानुसार आपल्याला सर्वाईव्ह करायला लागतं। सो आपण लोणावळाच का निवडलं तुम्ही? लोणावळा बेसिकली पुण्यापासून खूप जवळ आहे आणि मोस्टली क्लायमेट असतं ते सपोर्ट करतं। अपवाद आहे आज की आज आपल्याला ते भेटलं नाही आहे, पण ठीक आहे, आपण अजून दिवसभर आहे तर दिवसभरात तसं वातावरण येऊ शकतं। येस, सो वेट करूया दिवसभराची आणि पाहू कसं होतं ते। यहाँ धूप बहुत है, मौसम सोचा था अच्छा होएगा, वेदर बारिश भी होएगी, लेकिन बारिश बिल्कुल नहीं है, धूप बहुत तेज़ है, एकदम गर्मी लग रही है। तो सोचा था बहुत ज़्यादा अच्छा होगा, 2 दिन की छुट्टी एंजॉय करेंगे, लेकिन अभी ऐसा नहीं लग रहा है, तो होटल में जाएंगे वापस। वेलकम टू लोणावळा। लोणावळा म्हटलं की पर्यटकांची रेलचेल या लोणावळा पर्यटन नगरीमध्ये होत असते। मात्र आज या ठिकाणी पर्यटकांचं वेलकम होताना दिसून येते, कारण 2 दिवसापासून लोणावळा शहरामध्ये पावसाने दडी मारली आणि याचाच फटका या पर्यटन क्षेत्राला देखील बसताना दिसून येते। एरवी गजबजलेला हा परिसर असतो, या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येत असतात। मी आत्ता लायन्स पॉईंटवरती उभा आहे। सकाळपासूनच या ठिकाणच्या जे वातावरण आहे त्यामध्ये बदल झालेला दिसतोय। जे निसर्गाचं सौंदर्य असतं त्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक या ठिकाणी दाखल होत असतात, मात्र त्यांचा या ठिकाणी काही प्रमाणात हिरमोड होताना दिसतोय। त्यामुळे या ठिकाणी जे पर्यटन आनंद लुटण्यासाठी येत असतात ते इतर जे लोणावळ्यातील पॉईंट आहेत त्या ठिकाणी परतताना दिसून येत आहे। सूरज कसबे, NDTV मराठी, लोणावळा।